शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या बहीण भावाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील कारकल येथे घडली. श्रवण संतोषकुमार अंकलगी वय 15 व श्रावणी संतोषकुमार अंकलगी वय 10 असे मृत्यू झालेल्या बहीण भावाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी, संतोषकुमार अंकलगी यांचे काही वर्षांपूर्वी अपघातात निधन झाले होते. उषा संतोषकुमार अंकलगी या आई महादेवी कोळी आणि दोन्ही मुलांबरोबर कारकल येथील शेतात राहत होत्या. अंकलगी यांचे शेत विद्यानंद वालीकर हे बटाईने करत होते. रविवारी उषा अंकलगी या कामानिमित्त सोलापूरला गेल्या होत्या. श्रवण हा शाळेला सुट्टी असल्याने विंचूरहून कारकलला आला होता. दुपारी 1:30च्या दरम्यान श्रवण आणि श्रावणी 100x100 शेततळ्यात पोहण्यासाठी गेले. यावेळी शेततळ्यातून बाहेर पडता यावे यासाठी त्यांनी झाडाला दोरी बांधून ती कमरेला बांधली होती. मात्र दुर्दैवाने झाडाला दोरी सुटली आणि दोघे जण पाण्यात बुडू लागले. पण त्यांना वाचवण्यासाठी कोणीच नव्हते. नात नातू जाऊन खूप वेळ झाला तरी त्यांच्या पोहण्याचा आवाज येत नसल्याने घाबरून आजी महादेवी कोळी यांनी शेततळ्याकडे धाव घेतली. तेव्हा त्यांना श्रवण आणि श्रावणी पाण्यात बुडाल्याचे दिसले. त्यांनी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून विद्यानंद वालीकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. शेजारील मल्लिकार्जुन सोनगी, महादेव कांबळे, वालीकर या तिघांनी शेततळ्यात उडी घेऊन श्रवण श्रावणी यांना बाहेर काढले. मात्र बेशुद्ध अवस्थेत ते आढळून आले. त्यांना उपचारासाठी मंद्रुप ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार विठ्ठल बिराजदार करत आहेत.